तर उपमुख्यमंत्र्यांसमोर ही वारंवार महापुरुषांवर वक्तव्य करतात, हे कसं काय खपून घेतलं जातं असा सवाल आम्ही गिरगावकर संघटनेच्या सदस्यांनी म्हटलाय. की हे जे वक्तव्य प्रत्येक वेळेला करतात ते नेहमी आपल्या मंत्र्यांसमोर करतात. तिथे मंत्री उपस्थित होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तर हे कसं काय ऐकू शकतात आपल्या महापुरुषा? म्हणजे ह्यांचं काय झालं माहिती आहे, हे स्टेप आहे. म्हणजे आता ताराराणीबद्दल बोलणार, उद्या सकाळी अजून कोणतरी दुसऱ्या महापुरुषाबद्दल म्हणणार, मग शेवटी आपल्या महाराजांवरती येणार. तर जेव्हा ते महाराजांवरती येणार तेव्हा आम्ही त्यांना सोडणार नाही. तर त्यांनी आताच खबरदारी बाळगावी ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या पर्यंत, की त्यांनी लक्षात घ्यावं की हे सगळे वक्तव्य चालणार नाही. आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो, सर्वात जास्त सेल टॅक्स, सर्वात जास्त GST चोरी पण हेच लोक करतात आहेत. हे का नाही सांगत आहेत? यांचे मेटलवाले अमुकवाले बरेच आहेत, जरा चौकशी करा. GST हो ना, सर्वात जास्त कोणावरती केसेस आहेत, ह्या लोकांवरती केसेस आहेत. हे पण सांगा, तुम्ही टॅक्स भरतोय आणि टॅक्स लुबाडतोय हेच करतात आहेत. हे पण जाहीरपणे सांगावं या लोकांनी. आणि जर का तुम्ही मुनी असाल तर आम्हाला आधार आहे. तुमचं काम आहे धर्मप्रचारकाचं आणि धर्मप्रसार करायचं. इतिहासाची मोडतोड करायचा प्रयत्न करू नका, नाहीतर मग वेगळ्या प्रकारची मोडतोड होईल आणि त्याला संपूर्ण समाज नाही, हे राजकीय नेते ते त्याला जबाबदार राहतील. आत्ताच ह्या पद्मसागरला रोखा, त्याला अटकाव करा त्याच्यावर. आता जनतेचा जेव्हा क्षोभ होईल ना त्याला जबाबदार तेच असेल. आणि इतिहास आहे महाराष्ट्राचा, जेव्हा जेव्हा मराठी माणूस इतिहासाची मोडतोड झाली म्हणून रस्त्यावर उतरला तेव्हा तेव्हा क्रांती घडलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.